नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, आपण VITच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. VITची ऑफिशियल वेबसाईट आहे vit.edu. यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्याच हा पेज, जो काही करंट पेज असतो, हा पॉपअप येणार. इथे बघा 2 प्रकारचे ॲडमिशन्स राहतात. बघा, इन्स्टिट्यूट लेव्हल ॲडमिशन्स आणि अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राउंड म्हणतात. ठीक आहे. आता या 2 गोष्टींमध्ये थोडा लिटल बिट डिफरन्स आहे. इन्स्टिट्यूट लेव्हलच्या ज्या काही ॲडमिशन्स राहतात त्या फिक्स राहतात. इथं लक्षात, जो काही इंटेक राहतो त्यापैकी 20% जो काही सीट्स राहतात त्या इन्स्टिट्यूट लेवलसाठी राहतो. आता अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंड म्हणजे काय, चारही कॅप राऊंड झाल्यानंतर ज्या काही रिमेनिंग सीट्स राहतात त्या काही फिक्स नसतात. ओके, मग त्या अशा राऊंडसाठी असतो हा स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप राऊंड. ठीक आहे, याचं वेगळ्या प्रकारचं रजिस्ट्रेशन राहते. ठीक आहे. आता समजा तुम्ही कुठे पण इथं समजा जर क्लिक केल्यानंतर हा पेज येणार. ठीक आहे. या पेजवर आल्यानंतर बघा, आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता VITला मॅनेजमेंट कोटा थ्रू म्हणा किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर ॲडमिशन घ्यायचं, त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओके, याचं एक त्यांनी हेच दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, एक प्रोसेस दिलेली आहे. ठीक आहे. बघा, हे इम्पॉर्टंट नोटीस दिलेलं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या CET सेलच्या अंडर गायडन्स चालणार आहे. आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ओके, तुम्ही 12वी पास राहणं गरजेचं आहे. बघा, स्टुडंट शुड हॅव पास 10+2 म्हणजे 12वी एक्झाम, 45% मिनिमम मार्क्स पाहिजे आणि जो काही एंट्रन्स एक्झाम आहे CETचा तो दिलेला पाहिजे. आणि त्यानंतर मी हे जे काही सांगितलं रजिस्ट्रेशन. ओके, रजिस्ट्रेशनच्या इथं स्टेप्स दिलेल्या आहे. बघा, तुम्ही इथे बघू शकता रजिस्ट्रेशनच्या स्टेप्स दिलेल्या आहे. न्यू रजिस्ट्रेशन, एंटर ॲप्लिकेशन ID, एंटर ईमेल ID, फिल डिटेल्स, व्हेरीफाय मेल. येतं लक्षात? ओके. आफ्टर दॅट सेट पासवर्ड, लॉग इन, फिल द बेसिक डिटेल्स, फिल द डिटेल्स ऑफ द पॅरेंट अँड गार्डियन, फिल चेक्स. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या. ओके. बघा, ॲडमिशन प्रोसेस ॲट द इन्स्टिट्यूट. कॅन्डिडेट्स नीड टू विजिट द इन्स्टिट्यूट ॲज पर द नोटिफिकेशन ऑन द VIT वेबसाईट. Candidates will be called for the admission round strictly as per the merit and the seats be allotted based on the merit and branch wise preferences. या सगळ्या गोष्टी ऑफिशियल होणार आहे. कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन अपॉन द पेमेंट अँड प्रिस्क्राईब. फी स्ट्रक्चर व्हिजिट, त्यांनी फी स्ट्रक्चर आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, पॅरेंट्स आर स्ट्रॉंगली ॲडवाइज टू अवॉइड द एंगेजिंग विथ एनी एजंट नेटवर्क्स. ओके, जे काही इंटरमिडिएटर्स राहतात त्यांच्यासोबत कुठल्याच प्रकारचा संबंध ठेवायचा नाही आहे किंवा तुमची फसवणूक होऊ शकते, त्यांनी तिथे क्लिअर कट सांगितलेलं आहे. हे तर लक्षात. ओके, तर आता बघा, मी जे म्हटलं होतं की 20% जो राहतो, बघा आता हा समजा, बघा 65% बघा टोटल इंटेकच्या. ओके, जे काही सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेस राहतात त्यांचं बघा डिस्ट्रीब्युशन, बघा सीट डिस्ट्रीब्युशन. 65% स्टेट लेवल. ओके, 15% ऑल इंडिया. आता 65% स्टेट लेवल म्हणजे जे विद्यार्थी CET क्वालिफाईड आहे. ओके, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेला, ज्यांचा ज्यांचा स्कोर आला त्यांच्यासाठी. ऑल इंडिया सीट्स म्हणजे जो विद्यार्थी JEE थ्रू ओके इथे ॲडमिशन घेऊ शकतो. आणि 20% इन्स्टिट्यूट लेवल. आता या 20%मध्ये 5% राहते NRI, नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया. ओके, बाहेर कंट्रीतले विद्यार्थी. आणि 15% राहतं आपल्यांसाठी. इथं लक्षात, अशा प्रकारचं हे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. इथं लक्षात. ओके. ओके, चला, इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण नको. हे तर लक्षात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असणार. या सगळ्या प्रोसेस करायच्या आहे. पेमेंट वगैरे जे असते, आता प्रत्येक कॉलेजला समजा तुम्हाला जर इन्स्टिट्यूट लेवलवर जर पार्टिसिपेट करायचं असेल तर प्रत्येक कॉलेजची रजिस्ट्रेशनची अलग प्रोसिजर राहते. ओके, डिफरंट प्रोसिजर राहते आणि डिफरंट प्रोसिजर विथ जवळजवळ 1,000 रुपये यांची फीज राहते. ठीक आहे. आता समजा आपण VITला समजा आपण इन्स्टिट्यूट लेवल किंवा म्हणा मॅनेजमेंट थ्रू जर आपण इथे ॲडमिशन घेतली तर कशा प्रकारची फीज राहू शकतं. ओके, ब्रांच वाईज आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगला जर या टोटल जर बघितलं तर तुम्हाला 6,24,171. ओके, ही झाली तुमची मॅनेजमेंटची फी. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न येणार की इथं साधारणतः ओके, म्हणजे जर आपण कॅपराऊंड थ्रू जर लागलो तर इथं फी स्ट्रक्चर काय राहील ते पण बघून घेऊया आपण. ओके, आपल्याला एकतर लक्षात आलं की मॅनेजमेंट थ्रू जर म्हणा किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर जर आपण ॲडमिशन घेतली कॅपराऊंड झाल्यानंतर 6,24,000 कम्प्युटर सायन्ससाठी तुम्हाला इथं मोजावं लागणार. ठीक आहे. अप्रूव्ह फी स्ट्रक्चर 26-27. वेट अ मिनिट, आपल्याला कॅटेगरी वाईज बघायचं आहे ना. आय थिंक इथे कॅटेगरी वाईज दिलेलं नाही आहे ना, इथे तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघूया आपण. इन्स्टिट्यूट लेवल हे तर आपण आता बघितलेच आहे ना. इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे आत्ताच आपण जे आता PDF बघत आहे तीच आहे, 6 लाखाची. इथला काही प्रॉब्लेम. फी स्ट्रक्चर हां कॅप बघा इथे आता तुम्हाला लक्षात येणार. बघा, या 2 गोष्टी आपण जवळ आणू. हे तर लक्षात. बघा,
बघा म्हणजे तुम्हाला जर इथे इन्स्टिट्यूट थ्रू समजा तुमचा नंबर लागला मॅनेजमेंटसाठी, तर 6,24,000 ही तुमची फी आहे. आणि इन सपोज तुमचा जर कॅप थ्रू जर नंबर लागला इथे, तर बघा ओपनसाठी आपण बघूया 2,12,000 म्हणजे जवळजवळ 3 पटचा फरक आहे. 2,00,000 याच्या लक्षात मग कॅटेगरी या सगळ्या गोष्टी चेंज होत आहेत, जसं की TFWS साठी, आफ्टर दॅट VJNT, SBC या सगळ्यांसाठी जो काही फी स्ट्रक्चर आहे, SCसाठी आणि STसाठी याच्या लक्षात तो त्याच्या सगळ्या गोष्टी चेंज होणार आहे. ओके. परंतु समजा इथं जर तुम्ही मॅनेजमेंट बघा, तुम्ही इझिली बघू शकता 2,00,000 ही जी काही फी आहे ती कॅप राऊंड तो फी स्ट्रक्चर FI BTech कॅप राऊंड समजा अकॅडमिक इयर म्हणजे या कॅपच्या प्रोसेस थ्रू जर लागला आणि जर मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर जर लागला तर 3 ठीक नाही 2,00,000 आणि 6,00,000 जर बघितलं तर आपण 4,00,000चा डिफरन्स म्हणजे ती तिप्पटच झाली. यांचं लक्षात अशा प्रकारची ती प्रोसिजर आहे. ओके. आणि या प्रोसिजरला तुम्हाला फॉलो करायचे आहे, हे सगळं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे. येतं लक्षात. सगळं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलं आहे. तुम्ही ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट या सेक्शनमध्ये गेल्यानंतर खाली आल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस फॉर द इन्स्टिट्यूट लेवल इथे समजा जर तुम्ही क्लिक केलं तर या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहे. ओके. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं की जो पॉपअप येतो इनिशियली तुमच्या यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट दिल्यानंतर जो काही पॉपअप येतो तो पॉपअप तुम्ही केल्यानंतर जो काही सरळ आहे तो पेज इथे येतो, रजिस्ट्रेशन करायचं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलोअप करायच्या. ठीक आहे. आणि इथे त्यांनी बघा डाउनलोड मोबाईल ॲप म्हणजे ॲप यांचा जो काही ॲप आहे ओके VITचा स्पेशल ॲप आहे या एडू प्लस बघा पॉवर्ड बाय एडूला हा जो ॲप आहे हां म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारचे यूज दिलेला आहे अँड्रॉइड आणि iOS. तर तुम्ही इथे बघा युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे त्यांनी, या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या आहे. याच्या लक्षात बघा अगेन्स्ट कॅप आणि इन्स्टिट्यूट लेवल, अगेन्स्ट कॅप आणि इन्स्टिट्यूट लेवल या दोघांचाही मी संदर्भ तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे की यामध्ये काय डिफरन्स असलो. बघा ही एक प्रॉपर काय म्हणू शकतो एक ऑफिशियल वे आहे. तुम्हाला जर VITला जर मॅनेजमेंट थ्रू म्हणा किंवा इन्स्टिट्यूट लेवल बघा ज्याही काही प्रायव्हेट कॉलेजेस राहतात त्यांचा 20% हा फिक्स राहतो. ओके. इन्स्टिट्यूट लेवलसाठी म्हणा किंवा मॅनेजमेंटसाठी. याचं लक्षात. तुम्हाला जर आपला व्हिडिओ असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.